जालना जिल्हा परिषदच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा दलित वस्ती असेल, यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यात काही जिल्हा परिषद अधिकारी पण त्यात इन्व्हॉल्व आहे, कारण कॉन्ट्रॅक्टरची हिंमत नसतात त्याला जर पाठीशी अधिकारी असेल तर असे भ्रष्टाचार होणार आहे। 100 कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे। याबद्दल सविस्तर निवेदन जिल्हा परिषदेचे कर्तव्याध्यक्ष येऊन आम्ही दिलेले आहे, त्याची चौकशी पण चालू आहे। पण ही बाब गंभीर आहे, 100 कोटीचा प्रश्न आहे। आता परवाही डवलेश्वरचा एक रोड होता, मला गाजावाजाने 15 कोटीचा रोड म्हणून केलं। 15 कोटीमध्ये 4 पदरी रस्ते होतात, पण एक सिंगल होतात त्याचेही ते काल खड्डे पडले। उद्या परवा आम्ही त्याचीही चौकशी करणार आहे आणि सर्व बाब जे भ्रष्टाचार होऊ लागले, भलेही ते सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषदेची मुख्यमंत्रीकडे मी स्वतः तक्रार करणार आहे आणि याचा विभागीय चौकशी व्हावी अशी विनंती करणार आहे।